गुड आफ्टरनून, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीचीच बातमी पाहूयात. राजकीय मनावर अक्षरशः दगड ठेवून आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वानं निर्णय केलेला आहे आणि की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. दुःख झालं आपल्याला, पण ते दुःख पचवून आपण सर्व आनंदानं पुढे गेलो, कारण आपल्याला गाडा पुढे हकायचा आहे, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे. ते पनवेलमध्ये भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. या सर्वातून नवीन सरकार येणं ही आपल्या सर्वांची मानसिकता होती, असं देखील पाटील यांनी नमूद केलंय. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. चंद्रकांत पाटलांचं हे मोठं वक्तव्य आहे. अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने माननीय देवेंद्रजींनी आपल्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होतील. दुःख झालं आपल्याला, परंतु ते दुःख पचवून आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा आनंदाने हा सगळा गाडा चालवण्यासाठी पुढे गेला पाहिजे. देवेंद्रजींना स्वर्गीय वसंतराव नाईकांनंतर सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहणारे देवेंद्रजी हे सगळे छुटूरपुटूर आहेत ना. वर्ष 6 महिने केंद्राने बोलवले की घरी, अशांच्या पार्श्वभूमीवर ज्या देशाचं स्वप्न पाहतात हे होणार ते होणार, अशांच्या पार्श्वभूमीवर सलग 5 वर्ष देवेंद्रजींनी यशस्वीपणे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा की त्यांना या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री ही जबाबदारी घ्यावी लागली. तेव्हा शरद पवारांनी पाटलांच्या या वक्तव्यावरती खोचक शब्दात टीका केली आहे. मनावर दगड ठेवू दे नाहीतर डोक्यावर ठेवू दे, तो त्यांचा प्रश्न, असं देखील ते म्हणालेले आहेत. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. अंतर्गत प्रश्न आहे. दगड डोक्यावर ठेवला तर छातीवर ठेवला, त्यांचा अंतर्गत प्रश्न. नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन मविया सरकारकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा पुरवण्यात आली नाही, असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आल्याचं स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलंय. शिंदेंना आलेल्या धमकीनंतर पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असं वळसे पाटलांनी नमूद केलंय. अशा धमक्या येत असतात, त्याला माझ्यावर तो काय परिणाम होत नाही. मी माझं काम सुरूच ठेवतो आणि शेवटी जे काही सुरक्षा देणं वाढवणं हा गृह खात्याचा विषय आहे, त्यामुळे मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही. आरोप असा आहे की तुमची सुरक्षा वाढवण्याची गरज असताना त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सूचना दिलेल्या होत्या गृह राज्यमंत्र्यांना की अशी गरज नाहीये म्हणून. गृह राज्यमंत्र्यांना सूचना दिल्या असेल तर तुम्ही त्यांच्याशी बोललात तर तुम्हाला नक्की काय ते कळेल. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना सर्वांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली होती आणि त्यांना आलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर त्यांची अधिक काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना पोलीस विभागाला, ठाणे पोलिसांना देण्यात आलेल्या होत्या. त्यांनी स्वतःहून मागणी केली नव्हती, परंतु त्यांच्या चिरंजीवांनी पत्र दिलेलं होतं. ते पत्र राज्याच्या पोलीस प्रमुखांच्याकडे पाठवण्यात आलेलं होतं. उद्धव ठाकरे यांनी असं काही तुम्हाला सांगितलं होतं? मला असं काही निर्णय घेण्याची शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव, गृह सचिव, डीजी होल अशा सिनियर अधिकाऱ्यांची एक कमिटी असते आणि त्या कमिटीच्या पुढे या संबंधीचे निर्णय किंवा शिफारसी त्या घेतल्या जातात. आजच सकाळी पूर्वीचे महाराष्ट्राचे गृहमंत्री श्रीयुत दिलीप वळसे पाटील यांच्याकडे माझी भेट झाल्यानंतर त्यांना मी विचारणा केली. त्यांनी मला स्वच्छ सांगितलं की श्रीयुत शिंदे साहेब यांना झेड सिक्युरिटी होती आहे आणि याशिवाय गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्यामुळं त्यासाठी ॲडिशनल कायमचा फोर्स हा त्यांना दिलेला होता.
आणि आता बातमी आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेसंदर्भातली। आदित्य ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यात पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवरती घणाघाती टीका केली आहे। सर्व पद देऊनही पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे। जनताच या बंडखोर आमदारांना धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय। आदित्य ठाकरेंना औरंगाबादमध्ये रोड शो करत जोरदार त्यांनी शक्ती प्रदर्शन केलंय। आदित्य ठाकरे आता पैठणमध्ये आलेले आहेत आणि पैठणचे संदीपान भुमरे यांनी बंडखोरी केलेली शिंदे गटामध्ये गेलेले आहे। आदित्य सर काय म्हणाल? फार मोठा प्रतिसाद आहे, युथ आहे सगळं। आपण बघताय युथ आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रेमी आहेत आणि महाराष्ट्राची इतर अराजकीय जनता देखील आहे। अनेक बाल्कन्यांमध्ये आपल्याला महिला देखील आशीर्वाद देताना बघत आहात। हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद घ्यायला आज महाराष्ट्रात मी फिरत आहे। मी बघतोय मी अत्यंत शांत पद्धतीने विरोधकांना जे बंडखोरी केली शांत पद्धतीने तुम्ही बोलताय। थोडा आक्रमकपणा आणखी हवाय असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे। मला वाटतं आक्रमकपणा हा मतदान पेटीत दिसणार आहेच, पण एकच आहे की जसं मी काल पण सांगितलं आणि सतत सांगत होतोय, या गद्दारांबद्दल आमच्या मनात काही वाईट किंवा राग द्वेष नाहीये। दुःख याच गोष्टीचं आहे की ज्यांना सर्व काही आम्ही दिलं, प्रेम दिलं, जे काही विश्वास ठेवायचा होता विश्वास ठेवला, मंत्रिपद दिली, पदं दिली, हे सगळं देऊनही या लोकांनी उद्धव साहेबांच्या बरोबर गद्दारी केली। माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, माझ्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि हेच दुःख आहे आमचं। पण आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी असं म्हणताय मातोश्रीचे दारं उघडी आहेत, मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही, अनेक लोक नाराज होतील, ते परत येण्याची शक्यता म्हणून नाही। अनेक ठिकाणी बघताय की वरचे जे लोक होते ज्यांना सगळं काही दिलं, प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं, ते सगळे निघून गेले, गद्दारी करून गेले, पाठीत खंजीर खुपसून गेले। पण त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यांची फसवणूक झाली होती, त्यांना फसवून नेलं तिथे, ते अनेक लोक खूप परत येतात। आपण बघतो इथे पण काल कोणाचा जवळचा एक PA कोण काय सगळे सोबत आलेले आहेत। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे गेलेले गद्दार आहेत त्यांना तिथे थांबायचं असेल तर आनंदात थांबू दे, सुखी राहू दे, तिथे नुसतं राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे येऊ दे। जे काही जनता ठरवेल ते, ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत। संदीपान भुमरेवर आता हल्ला होणार आहे। आम्ही नाही नुसतं त्यांना सगळीकडे मी एकच सांगतोय, जी जनता असेल त्यांनी या गद्दारांना हात जोडून विचारावं नम्रपणे की तुम्ही ही गद्दारी उद्धव साहेबांसोबत का केली। राजीनामे देऊन निवडणुकीला जावं, राजीनामे देऊन निवडणुका व्हायला हव्या। निवडणुका जर झाल्या तर जनता निकाल दिली, जी जनता निकाल दिली ते आम्हाला मान्य असेल। आणि आता बातमी आहे शिवसेना आणि शिंदे गटातील धुसफुशीची। कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवेच्या विचाराने डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वर्षभरापूर्वी जळगावला रुग्णवाहिका देण्यात आली होती। मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर महानगर शिवसेनेला देण्यात आलेली ही रुग्णवाहिका शिंदे गटानं परत मागून घेतली आहे। केवळ एवढंच नव्हे तर रुग्णवाहिकेवरती असलेले शिवसेनेचे पोस्टर देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढून फेकून दिलेत। राज्यात ठिकठिकाणी शिंदे आणि शिवसेना गटाचे पडसाद आता पाहायला मिळत आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहतोय शिवसेना आणि शिंदे गटातील धुसफूस आता कुठेतरी ही पाहायला मिळते आणि त्याच्यातच आता ही घटना। निश्चितच स्नेहल, आपण जर बघतोय तर शिवसेनेचं 2 गट पडल्यानंतर अंतर्गत कुरघोडीचे राजकारण हे जळगावात सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या मागील वर्षीच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जळगाव महानगर शिवसेनेला रुग्णवाहिका ही भेट म्हणून देण्यात आली होती। जळगावच्या रुग्णांना कुठेतरी याची मोठ्या प्रमाणात लाभ झालेला होता। मात्र आज सकाळच्या सुमारास ही रुग्णवाहिका शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडून मागून घेण्यात आली आणि काही काही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर लावलेले ज्या पद्धतीने आपण बघतोय फोटो काहीतरी आपल्याकडे सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत की त्यावर लावलेले शिवसेनेचे जे पोस्टर आहे ते काढताना शिंदे गटाचे काही पदाधिकारी किंवा अँब्युलन्सवरचे रुग्णवाहिकेवरचे कर्मचारी हे कुठेतरी हे पोस्टर फाडताना दिसून येत आहे। यामुळेच जळगावात शिवसेना आणि शिंदे गट यात कुरघोडीचे राजकारण सुरूच झाले नाही ना अशीच चर्चा रंगताना दिसून येत आहे। स्नेहल, धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आपण पाहतो आहोत या रुग्णवाहिकेवर असलेले शिवसेनेचे पोस्टर देखील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेले दिसत आहेत। ते कार्यकर्ते काढताना आपल्याला ह्या फोटोंमध्ये दिसत आहेत। त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी शिंदे आणि शिवसेना गटाचे पडसाद आता या निमित्ताने पाहायला मिळत आहेत।
आता जाऊयात कोल्हापुरामध्ये. कोल्हापुरात शिवसेना फोडण्यासाठी कोकणातील अनेक एजंट कार्यरत झाल्याचा आरोप हा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. या एजंट मार्फत वेगवेगळी आमिष दाखवण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यांनी 17 जणांशी संपर्क केलाय, मात्र एकही शिवसैनिक त्यांना भुलणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. सोबतच असा कुणी एजंट समोर आल्यास त्याला शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2-4 दिवसाचा मी आढावा घेतला. कोकणातील काही एजंट आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 आमच्या पदाधिकाऱ्यांना फोन आलेले आहेत. 16 ते 17 की तुम्ही शिंदे गटात इकडे या, तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला पद पाहिजे असं पद, नाहीतर बाकीच्या काही गोष्टी असतील तुमच्या समाधान करायचं असेल तर त्या पदे समाधान आम्ही करू शकतो. परंतु तो तुम्ही तिकडचा जो आता गट आहे तो सोडून, पक्ष सोडून आमच्या शिंदे गटाचे अशा ऑफर आल्या आहेत. आणि म्हणून आम्ही गांभीर्याने आज आपण आपल्या समोर सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीत अजून सुद्धा त्यांच्या हाताला शिवसैनिकांची शिवसेना पदे हाताला लागलेला नाहीये, कारण निष्ठावंत शिवसैनिकांची फळी इथं आहे. आणि आता कोल्हापुरातून जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय. शिवसेना जिल्हाप्रमुखांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये आमदार योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. खेडमध्ये शिवसेनेला हा धक्का पाहायला मिळतोय. शिवसेनेच्या बैठकीत घोषणाबाजी करण्यात आली आहे. तेव्हा खेडमध्ये सुद्धा शिवसेनेत फूट पाहायला मिळते. कदमांच्या समर्थनार्थ हे सगळे कार्यकर्ते आले होते आणि या बैठकीमध्ये, या सभेमध्ये एकंदरीतच ही घोषणाबाजी पाहायला मिळते. शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांचा जो खेड तालुका आहे, या खेड तालुक्याची महत्त्वाची बैठक शिवसेनेची आज आयोजित केली होती. आणि या ठिकाणी समर्थक आणि सगळ्यांनी भूमिका घेतलेली आहे की या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत योगेश दादा कदम आणि रामदास भाई कदम यांनाच आम्ही पाठिंबा देणार असं भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी झालेली आहे. मला सांगा साहेब, आज बैठक आपण घेतली काय? जवळ बऱ्यापैकी 80 ते 85% कार्यकर्ते या बैठकीला, या दापोली विधानसभा मतदारसंघातले खेड तालुक्यातले कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. आता कार्यकर्ता त्याच्या भावना मांडणारच, त्याच्या व्यथा शेवटी ऐकायला पाहिजेच. आणि एक जिल्हा प्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे ते मी ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत. आज जवळपास आज बैठकीला जेवढे होते त्यापेक्षा जवळपास 99% लोक जे कार्यकर्ते आहेत, 100% आहेत, सर्वांनी एकमुखाने रामदासभाई आणि योगेश दादा समर्थन दिले. त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत मी शिवसैनिकांना सांगितलंय की पक्ष मोठा आहे, पक्षाने काय निर्णय घेतले हे आपल्याला काय माहिती नाहीये. त्यामुळे शिवसैनिकांनी स्थिर राहावं, शिवसैनिकाच्या जागेवर राहावं. 70 ते 80% लोक हे भाईंच्या आणि दादांच्या पाठीशी आहेत. गोगल मतदारसंघात सुद्धा जी लोक आली होती त्या भाईंच्या समर्थनाच्या लोक या ठिकाणी मिटिंगला आली होती. आणि आज संपूर्ण तालुक्याने निर्णय घेतलाय की संपूर्ण तालुका हा भाईंच्या आणि दादांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. दापोली मतदारसंघाची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती, व्यथा मांडल्या होत्या की कशा प्रकारे आमदार योगेशदादा कदम यांना या ठिकाणी आपल्याच मंत्र्यांकडून त्रास देण्याचं काम सुरू होतं आणि ती व्यथा मातोश्रीपर्यंत पोहोचावी ही वेळोवेळी मागणी खेड तालुका जो मतदारसंघ आहे, दापोली मतदारसंघ खेड तालुका, त्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी शिवसैनिकांनी केली होती. परंतु आज सगळ्यात त्याचा काही निकाल लागला नाही आणि म्हणूनच आमच्यावर ही वेळ आली की आज योगेश दादांनी जो काही निर्णय घेतलाय त्यासाठी आम्ही संपूर्ण शिवसैनिक संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत. चंद्रकांत आणि खेडबरोबरच चिपळूणमध्ये सुद्धा याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. शिवसेनेत पडलेल्या गटाचे पडसाद आता रस्त्यावर देखील पाहायला मिळू लागलेले आहेत. चिपळूण शहरात शिंदे समर्थकांनी लावलेले आभाराचे बॅनर्स दुसऱ्या गटाने रातोरात काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकारामुळे चिपळूणमध्ये राजकीय तणाव वाढलाय. हा वाद आता आणखी चिघळण्याची देखील शक्यता लक्षात घेऊन शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. महापुरात मदत केल्याबद्दल चिपळूण शहरासह प्रभागात लावलेल्या आभार बॅनर्सवरून चिपळूणमध्ये 2 गटात राजकीय संघर्ष पेटलाय. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना सोडणार नाही असं ठाम मत चिपळूणचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनी व्यक्त केलंय. पाहूयात ते काय म्हणालेत. आता जोपर्यंत आदित्य आहे तोपर्यंत आम्ही सांभाळलं. उद्धव साहेब गेले, शिवसेना सोडून तरी मी शिवसेनेत उद्धव साहेबांनी ऐकू
आणि शिवसेना संकटात असताना उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं अनंत गीतेंनी स्पष्ट केलंय. शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नाही. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवाराचा उदय होणार आहे असं म्हणत उदय सामंतांना अप्रत्यक्षपणे त्यांनी इशाराही दिलाय. मवियामुळे शिवसैनिक हिंदुत्वापासून दुरावले गेले. हातात सत्ता असूनही शिवसैनिकाला फायदा झाला नाही, उलट शिवसैनिकाला त्रासच झाला अशी खंत शिंदे गटातील खासदार प्रताप जाधव यांनी व्यक्त केली आहे. तसंच शिवसेनेला संपवण्यासाठी राष्ट्रवादीचा छुपा डाव होता असा आरोप देखील त्यांनी केलाय. तर संजय राऊत शिवसेनेचे कमी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अधिक वाटत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. सत्ता असूनही सत्तेचा लाभ किंवा सत्तेचा फरक हा सामान्य शिवसैनिकाला मागच्या 2.5 वर्षामध्ये कुठेही जाणवला नाही. आमची कामं त्यांनी कोणती केलीच नाही. उलट शिवसेनेला त्रास देण्याचं काम केला, शिवसैनिकाला डिवचण्याचं काम केलं. शिवसैनिकाचे सरपंचावर अविश्वास असतील, सरपंचाला पदच्युत करण्याचा विषय असेल, आमच्या शिवसैनिकांच्या नातेवाईकांच्या बदल्या असतील, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून भयानक त्रास या जिल्ह्यामध्ये झाला. या जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं 2.5 वर्ष मी विरोधी पक्षनेता म्हणूनच काम करतो. संजय राऊत साहेबांनी कधी याच्यावर प्रतिक्रिया नाही, ठीक आहे पाहू बोलतो असं जरतरच्या याच्यामध्ये त्यांची त्या ठिकाणी उत्तरं आली. आणि मला तरी असं वाटते की राऊत साहेब हे शिवसेनेचे कमी आणि राष्ट्रवादीचे जास्त प्रवक्ते होते. उद्धव साहेबांबद्दल कमी आणि शरद पवार साहेबांबद्दल त्यांची निष्ठा त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि कृतीतून आम्हाला जास्त दिसत. केंद्रीय निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. यावरती शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. शिवसेना आमची आहे याचे पुरावे कसले मागता अशा शब्दात संजय राऊतांनी आयोगाला फटकारलं. महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे असं राऊत यांनी म्हटलंय. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी 56 वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी केली, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी केली, हिंदुत्वाचा विचार घेऊन ही संघटना पुढे गेली. त्या संघटनेवरती फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. खरं म्हणजे आपण फुटलेला आहात, आपण फुटीर आहात, आपण एक वेगळा गट स्थापन केलेला आहात, आपण आपल्या नवीन संसारात सुखानं राहा. पण दिल्लीश्वरांना जे हवं आहे की शिवसेना खतम करायची बाळासाहेब ठाकरेंची, त्यांचं हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. आणि तर वळूयात पुढच्या बातमीकडे आणि जाऊयात पुन्हा एकदा कोकणात. रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागात मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय. शेतकऱ्यांसाठीचेच पैसे अधिकाऱ्यांनीच लाटले असून तक्रारदारांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्यात. खेड आणि मंडणगड तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. गेल्या युती सरकारच्या काळात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेत आणि मनरेगा योजनेत हा गैरव्यवहार झालेला आहे. ज्यांनी झाडं लावली त्या शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून जमा झालेले पैसे हे अधिकाऱ्यांनी पुन्हा मागून घेतलेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या नावावर दुप्पट वृक्ष लागवड केल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सामाजिक वनीकरण विभागात वारंवार तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र या तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारींची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये. ज्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला त्या अधिकाऱ्यांनी आपली बदली करून घेतली आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून खेडमध्ये असलेले सामाजिक वनीकरण विभागाचं कार्यालय हे अचानक रातोरात दापोलीला का हलवण्यात आलं असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडला. आणि या सगळ्या प्रकारात शेतकऱ्यांची फसवणूक तर झालीच आहे, मात्र त्याचबरोबर हजारो झाडं लावण्याचा दावा देखील खोटा असल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते.
माझ्या बाजूला जर आपण बघितलं तर हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या दुतर्फा ही जी झाडं आहेत ती या ठिकाणी लावलेली होती. आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांना आपण विचारूया. मला सांगा काय नेमकी परिस्थिती होती, किती तुम्ही झाडं लावलीत आणि काय तुमची तक्रार आहे? माझं नाव प्रदीप परशुराम चाके, राहणार सुकिवली. हे जे अधिकारी आहेत वन विभागाचे सापणे यांनी मला 1000 झाडं दिली होती. त्यातले 1000 झाडं त्यांनी हे केले, मला 500 झाडंच दिली. आणि अक्षरशः माझ्या अकाउंटला जे पैसे जमा झाले होते आपले झाडं लावण्याची मजुरीची, ते पैसेसुद्धा माझ्याकडनं त्यांनी 28,000 रुपये त्यांनी माझ्याकडनं परत काढून पण नेलं. ते मला बोलले की तुम्हाला पुढच्या टायमाला त्या हप्त्यात जमा होतील, तुमची मजुरी काय ती पुढच्या महिन्यात जमा होईल. असं करून करून त्यांनी 2 वर्ष त्यात घालवलं आणि मला काय पैसे भेटले नाही. माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले ते पण त्यांनी काढून घेऊन गेले. मला सांगा तुम्ही काय तक्रार केली, नेमकं काय प्रकार घडलेला? 33 कोटी योजनेचा विषय आहे. रोडच्या दुतर्फा झाडं लावण्यात आली होती. अंदाजे 10,000 झाडं लावली होती. त्याच्या संगोपनासाठी 3 वर्षात कोट्यवधीचा निधी आलेला आहे शासनाकडून. परंतु त्यांची परिस्थिती आज बघितली तर रोडवर झाडच नाही आहे. सर्व निधी यांनी लुटलेला आहे. जे काम स्थानिक रोजगार अंतर्गत झालं पाहिजे, म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार दिला पाहिजे, तेही झालेलं नाही. मी याची तक्रार यांच्या मेन सिनियर पाटील मॅडम आहेत त्यांच्याकडे स्वतः जाऊन तक्रारी अर्ज दिलेला आहे, तरी देखील त्याची दखल घेतलेली नाही. इथले मेन अधिकारी होते चिखले साहेब, उदय भागवत, साबणे यांनी स्वतःचे ट्रान्सफर करून घेतले. हे इथल्या शेतकऱ्यांना भेटत नाही. मला सांगा तुम्ही किती झाडं लावली होती आणि तुमच्या 3000 साये लावले होते, त्याच्यामध्ये 70,000 त्यांना आपण कॅश दिलेली आहे. त्याची पण काय तुम्ही का पैसे दिलेत त्यांना? त्यांनी आम्हाला बोलले की तुम्हाला रोपांचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. एक्झॅक्टली रोपं आपण लांज्यातून आणली होती. लांज्यातनं बोलले की तुम्हाला तिकडे पैसे तुम्हाला भरावे लागतील 8 रुपये रोपाने. अशा त्यामुळे 70,000 रुपये मारून घेऊन गेले. पण रोपाचे पैसे शासनच देतं ना? हा, पण ते बोलले की पैसे तुम्हाला द्यावे लागतील आणि ते पैसे तुम्हाला मार्चमध्ये तुमच्या अकाउंटला परत येतील. त्याच्यामुळे आम्ही त्यांना असं इकडून तिकडे जमा करून त्यांना पैसे दिले. मार्च झाला, एप्रिल आला, देतो येतील असे बोलत काहीच पैसे दिले नाही अजून. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे देखील अधिकाऱ्यांनी काढून परस्पर लाटल्याचा जो आरोप आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आता शासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. शासनाचा कुठला GR आहे की ज्याच्यामध्ये की पैसे अधिकारी येऊन घेऊन जातात? या जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरणचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आमची अशी मागणी आहे की ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. ह्या कारवाई झाली नाही तर आम्ही 15 ऑगस्टला यांच्यावरती आमरण उपोषणाला आम्ही बसतोय. ॲक्च्युली रोडला झाडच नाही आहे. बेंडीसाठी पैसे आले होते त्याची पण अफरातफर झाली. मी फोटोनिशी सगळे प्रकरण सबमिट केले, परंतु मला कुठेच दाद दिली जात नाही. ह्या वेराळला इथे ऑफिस होतं ते ऑफिस चेंज केले, दापोलीत गेलेत. संबंधित वरिष्ठ अधिकारी सर्वांनी ट्रान्सफर घेऊन निघून गेलेले आहेत. रत्नागिरीत पाटील मॅडमना देखील मी अर्ज केलेला आहे, परंतु कोणतीही दखल घेतली जात नाही. आणि यासोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढचं बुलेटिन स्पीड न्यूज घेऊन येते माझी सहकारी यामिनी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.